नमस्कार. क्लिअर आणि ब्लाइंड होल टॅपिंग करण्याच्या या सत्रात आपले स्वागत आहे. या विषयाची सुरुवात काही शिकण्याच्या उद्दिष्टाने करूया. या विषयाच्या शेवटी आपण हे करू शकाल: विविध प्रकारचे हँड टॅप ओळखणे, इंटरनल थ्रेडिंगसाठी टॅप ड्रिल आकार निश्चित करणे, त्यासाठी लागणाऱ्या उपकरणे व टूल्स. टॅपिंग टूल सेट, एक हँड टॅप सेट, एक फायलिंग टूल, एक वाईज, एक ट्राय स्क्वेअर. आवश्यक साहित्य: आवश्यकतेनुसार कटिंग फ्लुइड. टॅपिंग ही इंटरनल थ्रेड तयार करण्यासाठी वापरली जाणारी मशीनिंग प्रक्रिया आहे. टॅप हे एक कोनिकल किंवा सिलेंड्रिकल थ्रेड कापण्याचे साधन आहे ज्यात टोकावर इच्छित स्वरूपाचे थ्रेड्स असतात. टॅप रोटरी आणि ॲक्सियल मोशन वापरून इंटरनल थ्रेड कापतात किंवा तयार करतात. आता आपण हँड टॅपबद्दल अधिक जाणून घेऊया. घटकांच्या अंतर्गत थ्रेडिंगसाठी हँड टॅपचा वापर केला जातो. टॅप हार्डन्ड आणि हाय स्पीड किंवा हाय कार्बन स्टीलपासून बनलेले असतात. थ्रेड्स सरफेसवर कापले जातात आणि अचूकपणे पूर्ण केले जातात. कटिंग एज तयार करण्यासाठी थ्रेड्सवर फ्लुटस कापली जाते. थ्रेड्स कटिंग करताना टॅप धरून फिरवता यावेत म्हणून शांकची टोके कोनिकल असतात. टॅपचे एंड सरळ रेषेत राहण्यासाठी मदत करण्यासाठी चॅम्फर्ड किंवा टेपर्ड केली जातात आणि थ्रेड घालून सुरुवात करा. काही प्रकरणामध्ये थ्रेडची पीच देखील चिन्हांकित केली जाईल. टॅपचा प्रकार म्हणजे फर्स्ट, सेकंड आणि फायनल किंवा प्लग टॅप दर्शविण्यासाठी मार्किंग देखील केले जाते. टॅप शांकवर ते टॅपचा आकार आणि थ्रेडचा प्रकार निर्दिष्ट करतात. विशिष्ट थ्रेडसाठी हँड टॅप 3 बिट्सच्या सेटमध्ये येतात: फर्स्ट, सेकंड आणि प्लग. या 3 टॅपमधील फरक म्हणजे टेपर टॅपला 1 रिंग, मध्यवर्ती टॅपला 2 रिंग आणि बॉटमिंग टॅपला 3 रिंग असतात. फर्स्ट टॅपला टेपर्ड टॅप असेही म्हणतात. आम्ही या टेपर्ड टॅपिंग सुरू करू. कमी खोल असलेल्या छिद्रामधून टॅप करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. प्लग टॅपला बॉटम टॅप असेही म्हणतात. ब्लाइंड होलचे थ्रेड्स योग्य खोलीपर्यंत पूर्ण करण्यासाठी वापरला जातो. टॅप रेंच म्हणजे काय? रेंचचे प्रकार आणि त्याचे उपयोग जाणून घेऊया. टॅप रेंच हे साधन आहे जे टॅप अलाइन करण्यासाठी वापरले जाते आणि थ्रेड करण्यासाठी छिद्रात योग्यरित्या चालवले जाते. टॅप रेंचचे वेगवेगळे प्रकार आहेत. डबल एंडेड ॲडजस्टेबल रेंच हा सर्वात सामान्यपणे वापरला जाणारा टॅप रेंचचा प्रकार आहे. हे विविध आकारात उपलब्ध आहे. मोठ्या व्यासाच्या टॅपसाठी हे टॅप अधिक योग्य असून ज्या ठिकाणी टॅप फिरविण्यास अडथळा येत नाही अशा मोकळ्या ठिकाणी त्यांचा वापर करता येतो. टी हँडल रेंच हे 2 जॉ आणि रिंच फिरवण्यासाठी हँडल असलेले लहान ॲडजस्टेबल आहेत. प्रतिबंधित ठिकाणी काम करण्यासाठी हा टॅप उपयुक्त असून केवळ एका हाताने फिरवला जातो. मोठ्या व्यासाचे टॅप धरण्यासाठी हे योग्य नाही. सॉलिड टाईप टॅप रेंच हे रेंच नॉट ॲडजस्टेबल असतात. ते केवळ विशिष्ट आकाराचे टॅप घेऊ शकतात. यामुळे टॅपच्या चुकीच्या लांबीचा वापर दूर होतो आणि त्यामुळे टॅपचे नुकसान टळते. आता आपण टॅप ड्रिल आकार कसा मोजायचा किंवा जाणून घ्यायचा हे जाणून घेऊया. टॅपिंग सुरू करण्यापूर्वी आपल्याला जॉबमधील छिद्र कापण्याची गरज आहे. छिद्रात कापण्याची गरज असलेल्या थ्रेडसाठी ड्रिलचा आकार किती असावा हे ओळखणे आवश्यक आहे. टॅपने कट करण्यासाठी जॉबमध्ये पुरेसे मटेरियल असणे महत्त्वाचे आहे. आपल्याकडे मटेरियल कमी असेल तर थ्रेड तयार होणार नाही. आपल्याकडे जास्त मटेरियल असेल तर थ्रेड कापणे अवघड आहे. वेगवेगळ्या थ्रेडसाठी ड्रिल आकार टॅप करा. ISO मेट्रिक थ्रेड टॅपिंग ड्रिल आकार 100% थ्रेड कापण्यासाठी. M10x1.5 थ्रेड. मायनर डायमीटर इज इक्वल टू मेजर डायमीटर -2 इंटू डेप्थ. थ्रेडची डेप्थ इक्वल टू 0.6134 इंटू पिच ऑफ ए स्क्रू.
दोन थ्रेडची डेप्थ इक्वल टू 0.6134 इंटू 2 इंटू पिच इक्वल टू 1.226 इंटू 1.5 मिलीमीटर इक्वल टू 1.839 मिलीमीटर. मायनर डायमीटर D1 इक्वल टू 10 मिलीमीटर मायनस 1.839 मिलीमीटर इक्वल टू 8.161 मिलीमीटर किंवा 8.2 मिलीमीटर. आपण वापरू शकणाऱ्या 60% थ्रेडसाठी ड्रिल आकार टॅप करा. टॅप ड्रिल आकार म्हणजे मेजर डायमीटर मायनस पिच इज इक्वल टू 10 मिलीमीटर मायनस 1.5 मिलीमीटर इज इक्वल टू 8.5 मिलीमीटर. ISIO इंच युनिफाईड थ्रेड सूत्र. टॅप ड्रिल आकार इक्वल टू मेजर डायमीटर मायनस 1 थ्रेडची प्रति इंच. 5/8 इंच UNC थ्रेडसाठी टॅप ड्रिल आकार मोजण्यासाठी टॅप ड्रिल आकार इज इक्वल टू 5/8 इंच मायनस 1/11 इंच इज इक्वल टू 0.625 इंच मायनस 0.091 इंच इज इक्वल टू 0.534 इंच. टॅपिंगवर सराव करण्यासाठी या सत्राचा सारांश घेऊया. मॉड्यूलमध्ये इंटरनल थ्रेड तयार करण्यासाठी क्लिअर आणि ब्लाइंड होल टॅप करणे, वेगवेगळे हँड टॅप ओळखणे, इंटरनल थ्रेडिंगसाठी टॅप ड्रिल व्यास निश्चित करणे आणि ब्लाइंड होल इंटरनल थ्रेड कटिंग करणे यांचा समावेश आहे.